नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। मागील काही व्हिडिओमध्ये आपण मीन राशीतील गोचर शनीची सर्व राशींना काय फळे मिळतील हे मी आपण सविस्तर सांगतोय। आतापर्यंत आपण मेष ते कन्या राशी पाहिला, आता आपण तुळ राशीला हे शनीचं गोचर कसं असेल हे सांगतो। तुळ राशीच्या लोकांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे, भाग्यवान राशी म्हणायला काही हरकत नाही। याही राशीच्या लोकांना छप्पर फाडके यश आणि पैसा मिळणार आहे। तर आपण ऐकूया ह्या तुळ राशीच्या लोकांना हे गोचर कसं असेल। 29 मार्च 2025 ते 3 जून 2027 पर्यंत तुळ राशीला गोचरीने शनी 6वा म्हणजे राशीच्या षष्ठ स्थानातून जाणार असल्याने हा शनी या राशीच्या लोकांना अतिशय जोरदार शुभफळ देणार जाईल। कारण गोचरीने ज्यावेळी शनी चंद्र राशीला 3रा 6वा 10वा आणि 11वा येतो त्या तो अतिशय चांगली फळ देतो। तुळ राशीच्या षष्ठातून शनीचं गोचर चाललंय म्हणजे जून 27 पर्यंतचा काळ ह्या लोकांना अतिशय चांगला असणार आहे। मागील 1 वर्षापासून होत असलेल्या महाभयंकर त्रासातून हा शनी या लोकांची मुक्तता करणार आहे। का तर 1 मे 2024 ते 15 मे 25 पर्यंत या राशीच्या लोकांना 8वा गुरु होता जो अतिशय प्रतिकूल होता। त्या प्रतिकूल फळातून तुम्ही आता मुक्त होणार आहात हे लक्षात घ्या। 15 मे नंतर त्या लोकांचा अतिशय चांगला काळ असणार आहे। तुळ राशीला गुरु 15 मे 25 ते जून 26 या काळात अतिशय बलवान आणि शुभ येत असल्याने जून 26 पर्यंतचा काळ या लोकांची जून 26 पर्यंत या लोकांची मोठी प्रगती होईल। ह्या लोकांचा भाग्योदय होईल, यांना विनायास यश मिळेल। आपण षष्ठ स्थानाचा विचार केला, षष्ठात येणारा शनी हा काय करेल हे बघायचं असेल तर आपल्या षष्ठावरून काय काय पाहिलं जाते माहीत असलं पाहिजे। आपण षष्ठ स्थानावरून आजार, शत्रू, मनस्ताप, दुःख, कोर्ट कचऱ्या, निवडणुकी मिळणारे यश अपयश या सगळ्या गोष्टीचा विचार करतो। षष्ठातून जेव्हा पापग्रहाचं गोचर होतं तेव्हा ह्या वरील सगळ्या बाबीमध्ये अतिशय जोरदार शुभफळ मिळतात। शनीसारखा ग्रह षष्ठातून जाणं अतिशय चांगलं असतं, तेव्हा षष्ठातून शनीसारख्या पापग्रह गोचरीने जातो तेव्हा तो वरील बाबतीमध्ये अतिशय चांगली फळे देणार आहे। त्यामुळे 29 मार्च 25 नंतर तुळ राशीच्या लोकांना खालील फळे मिळतील। सविस्तर मी सांगतो काय काय फळे मिळतील ते। हा शनी आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश आणि पैसा या लोकांना देईल। रखडलेली यांची सर्व कामे मार्गी लागतील, त्यामुळे ह्या लोकांची जोरदार प्रगती होईल। थोडक्यात नोकरी व्यवसायामध्ये भरभराटीचे व आनंदाचे दिवस या लोकांना जातील। काहींना नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये स्थिरता येणं संभवतं। त्यानंतर हा षष्ठातील शनी शत्रूवर विजय मिळवून देईल। या काळात शत्रूचा नाश होईल, त्यामुळे राजकारणात सक्रिय असणाऱ्या लोकांना या काळात निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं, पद मिळणं, अधिकार मिळणं किंवा सत्ता मिळणं संभवतं। हा शनी सत्ता देणार जाईल। तसेच कोर्ट कचेरीमध्ये काही लोकांचे निकाल यांच्या मनासारखे लागतील, अपेक्षित निकाल या लोकांना लागतील, त्यामुळे त्याच्यातून त्यांना आनंद मिळेल। विशेषतः शेतकरी, कामगार, नोकरचाकर किंवा कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या लोकांना हा शनी मोठे लाभ करून देणार आहे। विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लोकांनाही हा शनी मोठे यश देईल। काहींना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता राहील। तुळ राशीच्या लोकांना या शनीमुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेश गमन होईल। हा षष्ठातील शनी या लोकांना उत्तम आर्थिक लाभ करून देणारा जाणार असल्याने या लोकांची आता आर्थिक टंचाई बरीच नाहीशी होईल। कौटुंबिक सुखप्राप्ती या काळात संभवतं। षष्ठातील शनीमुळे काहींना नोकर वर्गाचा त्रास, विषारी जनावरांची भीती किंवा एखादा आजार होण्याची शक्यता राहते, लक्षात घ्या। त्यामुळे आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे। ज्या लोकांचं वय 40-50चे पुढे त्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्या। आपण तर शनीच्या दृष्टीचा विचार केला तर हा शनी ह्या लोकांची आता कर्जमुक्ती करेल किंवा या लोकांकडून मोठी गुंतवणूक केली जाईल, त्यासाठी त्यांचा पैसाही खर्च होईल। मात्र हा शनी आरोग्य बिघडल्याचं लक्षात घ्या। एकंदरीत हा शनी तुळ राशीच्या लोकांना भरभरून यश, पैसा, लौकिक प्रतिष्ठा मिळवून देईल। या लोकांच्या सर्व इच्छापेक्षा हा 15 मे नंतर पूर्ण करेल। म्हणजे तुळ राशीच्या लोकांनी अतिशय गोचर चांगला आहे। एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले तुळ राशीचे जेवढे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन। यानंतर आपण वृश्चिक राशीच्या लोकांनाही शनीचं गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे, तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।